सुप्रभात स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. स्वामी सांगतात की मेष राशीसाठी आजचा दिवस चांगला असून एखाद्या संस्थेकडनं तुम्हाला मान सन्मान मिळण्याची दाट शक्यता आहे. तुम्ही आज जे काही काम कराल त्यात तुम्हाला जुन्या मित्रांचं सहकार्य मिळेल. तसेच तुमचा जुना जनसंपर्क देखील वाढणार आहे. नवीन मित्र आज जोडले जातील जे तुम्हाला भविष्यामध्ये करिअरमध्ये उत्तम सहकार्य करतील. तुमच्या कुटुंबाकडनं तुम्हाला उत्तम पाठिंबा मिळेल. तुम्ही आज जे काही कराल तर त्यामध्ये कुटुंबातील सदस्य तुम्हाला मदत करतील. गोड बोलण्यामुळे नातेसंबंधांमध्ये गोडवा येईल हे लक्षात ठेवा. आज घरामध्ये तुम्ही जास्त वेळ देणार असून एक प्रकारचं मानसिक समाधान तुम्हाला मिळेल. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृषभ रास. स्वामी सांगतात की वृषभ राशीच्या जातकांना आजचा दिवस अत्यंत व्यस्त राहणार आहे. खूप धावपळ होण्याची तुमची शक्यता असून तुम्ही सावध राहावं. तुमच्या निर्णय क्षमतेमुळे जास्त फायदा तुम्हाला होईल आणि खास करून व्यवसायामध्ये जो काही निर्णय तुम्हाला घ्यायचा असेल तर तो सकारात्मक परिणाम देऊन जाईल. तुमचं थांबलेलं काम आज पुन्हा सुरू होईल, त्याला तुम्ही पूर्णपणे पूर्ण कराल. एखादं काम पूर्ण करण्यासाठी तुम्हाला तज्ज्ञांचा सल्ला मात्र घ्यावा लागेल. संध्याकाळी एखाद्या मंगल कार्यक्रमामध्ये तुम्ही सहभागी व्हाल. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मिथुन रास. स्वामी सांगतात की मिथुन राशीसाठी आजचा दिवस हा थोडा खर्चाचा आहे. तुम्ही शक्यतो अनावश्यक खर्च टाळा. सामाजिक उपक्रमांमध्ये आज तुम्हाला अडथळे येऊ शकतात. अचानक काही लाभ झाल्यामुळे तुमची धर्म आणि अध्यात्म याबद्दलची रुची वाढीस लागेल. नोकरी असो किंवा व्यवसाय, वातावरण ठीकठाक राहील. काही समस्या आल्या तर तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. तुमच्या मुलांकडनं आज संध्याकाळी तुम्हाला एक चांगली बातमी समजेल, त्यामुळे एक प्रकारचं मानसिक समाधान मिळेल. संध्याकाळी एखाद्या संगीताच्या कार्यक्रमाला जाण्याचा तुम्हाला योग आहे. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कर्क रास. स्वामी सांगतात की शनिवार ठीक असून नशिबाची आज तुम्हाला साथ राहील. तुमच्या मेहनतीचं चांगलं फळ तुम्हाला मिळेल. मुलांकडनं एक चांगली बातमी देखील तुम्हाला मिळेल, त्यामुळे तुमचा आत्मविश्वास जास्त वाढेल. सरकारकडनं तुमचा मान सन्मान होण्याची शक्यता आहे. तुमच्या आवडीनिवडीवरती तुम्ही आज खर्च कराल. विरोधक तुम्हाला त्रास देण्याची जास्त शक्यता आहे, परंतु तुम्ही कामात फोकस करा, ते जास्त महत्त्वाचं आहे. घरातील ज्येष्ठ मंडळींचा आशीर्वाद यामुळे कामामध्ये नक्कीच तुम्हाला यश मिळेल. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास सिंह रास. स्वामी सांगतात की सिंह राशीसाठी आजचा दिवस काही फारसा ठीक नाही आहे. तुम्ही थोडेसे अस्वस्थ असाल किंवा काही कारणानं तुमची उदासीनता वाढेल. काम होत नाही म्हणून उदास तुम्ही होणार आहात, परंतु दुपारनंतर परिस्थिती सुधारेल. घरातील सदस्य तसेच मित्रांच्या सहकार्यामुळे उदासीनतेवरती तुम्ही मात कराल. सरकारकडनं थोडासा नाराजीचा सूर राहील. तुम्ही गोड बोलण्याची सवय ठेवा, त्यामुळे तुमच्या नातेसंबंधांमधील आपलेपणा वाढत जाईल. आज नशीब 67% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कन्या रास. स्वामी सांगतात की कन्या राशीसाठी आजचा दिवस हा चांगला असून तुम्ही हुशारीनं आणि मेहनतीनं प्रत्येक काम पूर्ण कराल. नोकरी असो किंवा व्यवसाय, किरकोळ समस्या तुम्हाला येत राहतील, परंतु तुम्ही त्यावरती मात कराल. समजा काही अडचणींवरती तुम्हाला मार्ग सापडत नसेल तर तज्ज्ञांचा सल्ला घ्या, त्यामुळे तुम्हाला वेळीच उपाय सापडेल. अनावश्यक खर्च होण्याचाही आज योग आहे. तुम्ही तुमचं बजेट तपासा, तसेच खर्च का होतोय याचं विश्लेषण करा. व्यापारामध्ये तुम्हाला लाभाची शक्यता आहे, त्यामुळे गुंतवणूक तुम्ही करू शकता. आज नशीब
80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास तूळ रास. स्वामी सांगतात की तूळ राशीसाठी आजचा दिवस हा लाभदायक आहे. ऑफिसमध्ये तुमचे अधिकार वाढणार आहेत, परंतु त्याचबरोबर तुमचे प्रोजेक्ट देखील वाढतील. तुम्ही इतरांचं चांगलं व्हावं असा विचार नेहमीच करता, त्यामुळे संकट काळामध्ये तुम्हाला नक्कीच मदत मिळते. तुमच्या दशम कर्मस्थानामध्ये कर्क राशीमध्ये बृहस्पती विराजमान आहे, त्यामुळे गुरूंबद्दल पूर्ण भक्तिभाव आणि निष्ठा तुम्ही ठेवाल. नवीन कामांमध्ये गुंतवणूक तुम्हाला करावी लागली तर भविष्यामध्ये त्याचं उत्तम फळ तुम्हाला मिळेल. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृश्चिक रास. स्वामी सांगतात की वृश्चिक राशीसाठी थोडंसं मन अस्वस्थ करणारा दिवस राहील. तुमचं एखादं काम पूर्ण होताना तुम्हाला जास्त मेहनत घ्यावी लागेल. दरम्यान तुम्ही व्यवसाय वाढीसाठी फार दिवसांपासून प्रयत्न करत होतात, परंतु ते निष्फळ ठरू शकतं. परंतु तुम्ही निराश होऊ नका. सगळ्यांना पहिल्याच प्रयत्नामध्ये यश काही मिळत नाही. तुम्ही अथक मेहनत करणं सोडू नका. तुमचा संयम आणि कौशल्य यामुळे तुमच्या समस्या कमी होतील यात शंका नाही. एखादा वादविवाद जर सुरू असेल तर त्यावरती तुम्हाला आज तोडगा सापडेल. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास धनुरास. स्वामी सांगतात की धनुराशीसाठी आजचा दिवस चांगला असून तुमच्या ज्ञानामध्ये वाढ होणार आहे. तुम्ही काहीतरी नवीन तंत्रज्ञान आज शिकाल. दान, पुण्य आणि परोपकार यावरती जास्त फोकस कराल. आज तुमची धार्मिक कार्यामध्ये रुची वाढेल. तुम्ही जे काही काम कराल त्यात तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. तुमची आर्थिक स्थिती मजबूत असून गुंतवणुकीचा विचार तुम्ही करू शकता. तब्येतीची तुम्ही काळजी घ्या. खास करून आहार आणि आराम याकडे जास्त लक्ष द्या. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मकर रास. स्वामी सांगतात मकर राशीसाठी आजचा दिवस हा अत्यंत लाभदायक आहे असंच म्हणावं लागेल, कारण मौल्यवान वस्तू तुम्हाला मिळण्याचा योग आहे. परंतु त्याचसोबत अनावश्यक खर्च देखील समोर येतील. तुम्ही अनावश्यक खर्च कमी करण्याचा आज प्रयत्न कराल, परंतु त्याचा फारसा फायदा होणार नाही. सासरच्या लोकांकडनं तुम्हाला मान सन्मान मिळण्याचे योग आहेत. व्यवसायामध्ये अधिक लक्ष तुम्ही द्याल, तसेच तुमची थांबलेली कामं पुन्हा मार्गी लावाल. एखाद्या नवीन कामामध्ये गुंतवणूक तुम्हाला करावी लागली तर नक्कीच करा. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कुंभ रास. स्वामी सांगतात की कुंभ राशीसाठी आजचा दिवस हा ठीक आहे. तुम्ही बऱ्याच खर्चावरती कंट्रोल कराल. तुम्ही मर्यादित आणि गरजेनुसारच खर्च करत आहात ही तुमच्यासाठी जमेची बाजू राहील. आज जास्त सावध राहण्याची तुम्हाला गरज आहे, कारण कुटुंबातील सदस्याकडनं तुमचा विश्वासघात होण्याची दाट शक्यता आहे. घरातील सुखसुविधा वाढल्याने मानसिक समाधान मिळेल. प्रवासाचा आज योग असून तो तुम्हाला लाभदायक ठरेल. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मीन रास. स्वामी सांगतात की मीन राशीसाठी दिवस ठीक आहे. पंचम स्थानातील कर्क राशीमध्ये बृहस्पती असल्यामुळे बराच काळ प्रलंबित असलेला एखादा वाद आज सुटेल. पण तुम्ही सावध राहा आणि नातेसंबंधांच्या बाबतीमध्ये आपलेपणानं वागण्याचा प्रयत्न करा. तुमचा सामाजिक सन्मान होण्याची दाट शक्यता असून तुमचा आत्मविश्वास वाढेल. नोकरी असो किंवा व्यवसाय, तुम्ही फोकस करा म्हणजे तुमचं काम पूर्ण होईल. संध्याकाळी एखाद्या मंगल कार्यामध्ये तुम्ही सहभागी होणार आहात. आज नशीब 93% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. तर मग स्वामी भक्तांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.